अत्यंत निष्ठेने करताय असे आपले आयटी विंगचे सर्व कार्यकर्ते, महिला ब्रिगेड, महिला आघाडी, ज्यांना आपल्या सगळ्या केंद्र साहेबांनी गुलाबी ब्रिगेड अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांना विशेषण दिलेलं आहे, असे सर्व आपले महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि माझ्या बांधवांनो, नववधू नववरण या ठिकाणी जे इच्छुक मुलं मुली आहेत ते सर्व माझे भगिनी भाऊ बांधवांनो, आजचा हा कार्यक्रम त्याला आपल्याला झालेली उपस्थिती यावरून आजचा हा जो कार्यक्रम आहे हा समाजाने हा कार्यक्रम हायजॅक केलेला आहे. हा कार्यक्रम समाजाने हायजॅक केलेला आहे आणि समाजाने सांगितलं की बाबांनो आता तुम्ही थांबायचं नाही, समाजाला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ते व्यासपीठ इथून पुढे निरंतर काळापर्यंत हे असंच चाललं पाहिजे आणि एकाच ठिकाणी सगळा समाज महाराष्ट्रातला या एका कार्यासाठी का होईना एकत्र आला पाहिजे. आज आपल्या सर्वांना त्यांनी एक धडा देऊन गेलेला आहे आणि फार मोठ्या अपेक्षा समाजाने आज आपल्याकडून निर्माण केले त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. खरं म्हणजे वधूवर पालक परिचय मेळावा ही संकल्पना मुळात समाजाच्या वेदनेतून निर्माण झालेली ही संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना माझ्या माता भगिनी, माझे बांधव मला भेटत असताना सांगायचे, बाबांनो माझ्या मुलीचं वय एवढं झालेलं आहे, तुम्ही सांगता आवाहन करता फिरता महाराष्ट्रात सांगता की मुलीने सावित्रीबाईंनी आम्हाला सांगितलं की मुली शिकल्या पाहिजे, तुम्ही आवाहन करता की मुली शिकल्या पाहिजे. मग आम्ही आमच्या मुलीला जर शिकवलं तर त्या मुलीला शिकवत असताना जर मुलीचं वय वाढत असेल तर मग तिला योग्य असं उपवर मिळायला तयार नाहीये. मग आमची चुकी काय की आम्ही शिक्षण आमच्या तिथं पुढे मुलीचं थांबवायचं का? शिक्षण ही आपल्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे आणि तो विकासाचा आपला मार्ग आहे आणि शिक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. आज आम्ही तुमच्यासमोर जे आहोत ते शिक्षणामुळेच आहे, बाबासाहेबांमुळेच आहोत. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मार्ग दाखवला, जो रस्ता उपलब्ध करून दिला, जे दरवाजे वगैरे पुढे गेले त्याच्यातून निर्माण झालेले आम्ही सर्वजण आहोत, तुम्ही सर्वजण आहात. आणि म्हणजे शिक्षण हे थांबता कामा नये आणि त्यासाठी मुलींचं लग्नही थांबता कामा नये. त्यांनाही वय जर वाढलं तर योग्य असं उपवर मिळालं पाहिजे, उपवराला उपवधू मिळाल्या पाहिजे. त्यामुळे निर्माण केलेलं त्या गरजेतून निर्माण झालेलं हे व्यासपीठ आहे. पण या पुरतच आपला अखिल भारतीय ओला समाज संघटनेने या वर्षी बसून, गेल्या वर्षी आपण खरं म्हणजे आवाहन केलं होतं की सामुदायिक विवाहाचा, परंतु लोकांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु या वर्षी आम्ही ठरवलं आहे की किमान 4 लग्न जरी या ठिकाणी आम्हाला सामुदायिक विवाहासाठी मिळाले तरी मे महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वधूवर पालक परिचय मिळवण्याप्रमाणे या ठिकाणी मोफत सामुदायिक विवाहाचं नियोजन या पुण्यामध्ये अखिल भारतीय ओला समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. बांधवांनो, समाजाचं कार्य करताना अखिल भारतीय ओला समाज संघटना फक्त वधूवर पालक परिचय मेळावा घेते असं नाहीये. परंतु समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चळवळी करत असताना, आंदोलन करत असताना, समाजाच्या मागण्या मांडत असताना समाजाचाही प्रश्न जो आपासून उभा राहिलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा समाजाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा असलेला एक उपक्रम आहे. प्राध्यापक सोनवणे साहेबांनी सांगितलं की समाजाच्या आपल्या ज्या वेगवेगळ्या आपली जी संघटना आहे ती वेगवेगळ्या विंग मध्ये काम करते, त्यातलाच हा एक सांस्कृतिक भाग आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या विंग मध्ये आता काम करण्यास सुरुवात केलेली आहे, ठरवलेलं आहे. यापुढे विधायवळे शिवाजीराव हातेकर असतील, कैलासवासी शिवाजीराव हातेकर, कैलासवासी विधायवळे हे जे आपले महापुरुष होऊन गेलेले आहेत, जे वेगवेगळे समाज बांधव होऊन गेलेले आहेत, बाबासाहेब बांबळे असतील, छत्रपती शिवाजीराजे असतील, जेवढे समाज असतील, या सगळ्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करण्यापासून तर समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता 1-2 मिनिटापूर्वी माझा राष्ट्रीय अध्यक्षांची प्रदेश अध्यक्ष माझं बोलणं झालं की त्या ठिकाणी आपण या ठिकाणी रणजित पाटील या ठिकाणी आले का? रणजित पाटील यांना आपण
सांस्कृतिक विभागाचं अध्यक्षपद या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते सांस्कृतिक विभागाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. हे रणजित आयवळे पाटील हे आटपाडीचे विदा आयवळेंच्या गावचे, विदा आयवळेंच्या खानदानातले, की ज्यांनी या ठिकाणी सांस्कृतिक विभाग पहिल्यांदा विदा आयवळेंची जयंती महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सुरू केली असेल तर ती या ठिकाणी रणजित भाऊंनी आटपाडीमध्ये सुरू करून त्याचा महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे आणि तो वसा आपण महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून वेगवेगळ्या धर्तीवर तो आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपण राबवत असतो. परंतु त्याला अधिकृतपणे देणं गरजेचं आहे, त्याला कुठेतरी आकार देणं गरजेचं आहे आणि त्या आकारातूनच आपण पाटणाकडे जबाबदारी सोपवली आहे की इथून पुढे विदा आयवळेंची जयंती फक्त सांगली जिल्ह्यामध्ये नसतो तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विदा आयवळेंची जयंती इथं मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपण प्रयत्न करायचा आहे. आपण युवकांचं वीक सुद्धा आपण या ठिकाणी फॉर्म करणार आहोत. या ठिकाणी महिला आघाडीचं वीक इतकं जोरात झालेलं आहे की महिला आघाडी सुद्धा उभा राहून जरा सगळ्या समाजाला अभिवादन करावं अशी मी महिला आघाडीला विनंती करतो. आज या महिला ब्रिगेडने, महिला आघाडीने खरं म्हणजे कालपर्यंत विचारत होते की बाबा महिला आहे कुठं, या स्टेजवर सगळे पुरुषच दिसतात, महिलाचा सबक तुम्ही का घेत नाही. पण गेली 3 वर्ष आपण ठरवलं, 4 वर्ष 4थं वर्ष जरी कार्यक्रमात असेल तर गेली 3 वर्ष दुसरं सत्र असतं ते आपल्या महिन्याच्या ताब्यात येत असतो. सुरुवातीला आमच्या त्या ताई मयूर आलेत का, मयूर आयवळे गेल्या, हा मयूर आयवळे आणि आमच्या सुचित्राताई या आणि आमच्या विद्याताई या यशस्वी मध्ये सुरुवातीला पहिले 2-3 वर्षे गेले. यावर्षी त्यांच्या बरोबर जोडीला अख्खा ब्रिगेड या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळं समाजाची ताकद या ठिकाणी फार मोठी वाढलेली आहे. त्यामुळे आता महिलांनी सुद्धा आपल्या समाजाच्या, आपण ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये आपल्या महिला आघाडीच्या त्या ठिकाणी आपण शाखा काढाव्यात. एक महाराष्ट्रव्यापी आपल्याला एक महिलांचा एक मेळावा, आता मला सारिका त्यांनी मग बोलले की त्यांनी ते आयोजन करतायत, त्या ठिकाणी मेळाव्याचं नियोजन करतायत, तर त्याप्रमाणे ते लवकरच नियोजन होणार आहे. तर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्या मेळाव्याला, महिला मेळाव्याला आपल्या महिलांना, आपल्या पत्नीला, आपल्या बहिणींना त्या कार्यक्रमासाठी जेव्हा ज्या दिवशी जाहीर होईल कार्यक्रम त्या कार्यक्रमाला आपण पाठवावं. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सुद्धा दाखवून देऊया, जगाला दाखवून देऊया की आमची महिला सुद्धा आता फक्त चूल आणि मूलपर्यंत राहिलेली नाहीये, तर समाजाचं नेतृत्व सुद्धा आमच्या महिला आता करायला लागलेल्या आहेत. हे आपल्या समाजाला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि आपण ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आता वेगवेगळे विभाग, आपली आयटी विंग जी स्वतंत्रपणे गेली 4 वर्ष काम करते, 5 वर्ष काम करते, आयटी विंग, त्याचं आयटी विंगचं जे प्रमुख पद आहे ते सुरेख सुशांत गोरे इंजिनियर त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या राज्याशी सुद्धा संपर्क साधून त्याप्रमाणे कर्नाटकचे संपर्क प्रमुख म्हणून तोडमणी काम करतायत. वेगवेगळ्या राज्यामध्ये आता मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये अशा पद्धतीचे कार्यकर्ते या 1-2 महिन्यामध्ये जाहीर होतील. त्याप्रमाणे आता नुकताच आता मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये मेळाव्याचं नियोजन आहे. इंदोरमधल्या मेळाव्याचं नियोजन तुम्हाला कळवलं जाईल. कर्नाटकमध्ये एक मेळाव्याचं नियोजन झालेलं आहे. कर्नाटकमध्ये आपल्या सुद्धा होणार अखिल भारतीय समाज संघटनेचं मेळाव्याचं नियोजन आहे. गुजरातमध्ये मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये अखिल भारतीय लेवलला किमान 6 मेळाव्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि ही संघटना अखिल भारतीयच आहे हे आपण आजच्याही कार्यक्रमाने दाखवून दिलेलं आहे. कारण आजच्या कार्यक्रमाला सुद्धा गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी लोक आलेले आहेत. त्यामुळे ही संघटन हे फक्त कुठल्या एका तालुक्यापुरतं मर्यादित नाहीये, एका गावापुरतं मर्यादित नाहीये, तर या समाजाचा समाज ज्या ज्या भागामध्ये आहे तिथं जिथं या समाजाचे 10 कार्यकर्ते आमचे ऑस्ट्रेलियामध्ये राहत असते तिथं सुद्धा या संघटनेचं शाखेचं संघटन त्या ठिकाणी आपण फॉर्म करणार आहोत. त्यामुळे ही संघटना भविष्यामध्ये जागतिक लेवलला जरी केली तर आश्चर्य वाटता कामा नये. अशा पद्धतीची चाल या ठिकाणी आपली भारतीय समाज संघटने सुरू केलेली आहे. बांधवांनो,
आता पुण्यामध्ये अखिल भारतीय वडार समाज संघटनेचं मध्यवर्ती कार्यालयाचं बांधकाम सुरू झालेलं आहे. या महिन्यामध्ये मार्चमध्ये त्याचं बांधकाम पूर्ण होईल. पहिले 2 मजले बांधून पूर्ण होतील. मे महिन्यामध्ये पुन्हा त्याच्यावर 2 मजले असे 4 मजली इमारत या पुण्यामध्ये अखिल भारतीय वडार समाज संघटनेचं कार्यालय म्हणून या ठिकाणी तुम्हाला जुलैमध्ये बांधलेलं दिसेल. आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आपण राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी आमच्या ज्या महिला आघाडी आहे त्या महिला आघाडीकडे आम्ही अगोदरच आपले सांगितलेले आहे की जर आमच्या महिलांना किमान रोजचे 500 रुपये कधी उपलब्ध होते, रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजगार आपण उपलब्ध करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत. भविष्यामध्ये आपले जे संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर सुनील भटके साहेब यांनी नुकतीच PhD केलेली आहे. ती उद्योजकाबाबत PhD निर्माण त्यांनी केलेली. त्यांच्या त्या अभ्यासाचा फायदा या समाजाला घेऊन भविष्यामध्ये आपण एक पुण्यामध्ये या ठिकाणी एक उद्योजक शिबिर आणि कार्यकर्ता शिबिर आपण लावतोय. आणि दुसरं उद्योजक शिबिर आपण सांगलीमध्ये विलिंग्टन कॉलेजमध्ये तिथल्या कार्यालय हॉलमध्ये तिथं हॉल सुद्धा नाही का फक्त आता सांगलीच्या कार्यकर्त्यांनी बोलून सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे प्रमुख काकाजी यांच्याशी बोलून तिथला वेळ आणि काय ठरवणार आहे. 3 महिन्यामध्ये तिथं सुद्धा आपण उद्योजक अशा पद्धतीने उद्योजकाचं शिबिर की कार्यकर्ते आपले उद्योजक झाले पाहिजे. त्या ठिकाणी आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना असतील, मुद्रा योजना असतील, त्या ठिकाणी स्टार्टअप योजना असतील, या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत कशा जाते. माझा समाज बांधव ह्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तो उद्योजक कसा होईल त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये आपण त्यांना काही कार्यक्रम देणार आहोत. त्याचबरोबर जे पुणे आता जून जुलैमध्ये आता बांधून आपले 4 मध्ये इमारत होणार आहे त्यामध्ये 1 मजला म्हणजे स्वतंत्रपणे UP आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेऊन जो मुलगा प्रिलियम मध्ये पास होईल त्याला मेन परीक्षेला त्याचा संपूर्ण खर्च अखिल भारतीय वडार समाज संघटना करून भविष्यामध्ये UPSC आणि MPSCच्या स्पर्धेत परीक्षेमध्ये आपले मुलं यशस्वी करण्यासाठी अख्खा त्याचा खर्च या ठिकाणी संघटना उचलणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण 25 कॉम्प्युटर लावून प्रत्येक मुलांना आधुनिक शिक्षण कर्ज देता येईल. MPSC UPSCला त्याचा खर्च आपल्याला कसं उचलता येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. आणि या सगळ्या कार्यान्वित आपण केलेले आहेत. काम सुरू झालेलं आहे. निव्वळ सेल्फी काढून आपण समाजकार्य करणार नाहीये. तर आज मी महाराष्ट्रामध्ये सेल्फीचं फार प्रकरण लागतंय. कुठेही उभं राहायचं सेल्फी काढायचं, एअरपोर्ट उभं राहायचं सेल्फी काढायचं आणि सांगायचं की मी मेळावा घेतला. तर हा मेळावा काय असतो तर या ठिकाणी उपस्थितांनी दाखवून दिलेला आहे. कुठं फक्त मोबाईलवर सेल्फी काढून समाजाचं कार्य होत नाही बांधवांनो. तर प्रत्यक्ष समाजाच्या हृदयावर जाऊन त्याच्यावर राज्य करून आपल्याला कार्य करायचं आहे एवढं या ठिकाणी मी सांगेन. या ठिकाणी अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्या वतीने मी आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. सर्व व्यासपीठावरील विचारमंचावरील सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी समारोपाचा आभार मानण्यापूर्वी या ठिकाणी 1-2 मिनिटं आपण स्तब्ध उभे राहणार आहोत. आज सकाळीच आंबेलवाडा साने गुरुजी वसत आंबेलवाडा कॉलनी येथील संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूरावजी करडे यांचं अल्पशा आजाराने सकाळी निधन झालं होतं. त्यामुळे थोडा कार्यक्रम सकाळी घ्यायला 1 तास उशीर झाला. तसेच संघटनेचे राष्ट्रीय प्रदेश कार्याध्यक्ष कुशलभाऊजी भातगिरे यांचं सुद्धा नुकतंच अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये सुनील जावेद आणि संजय जावेद या 2 भावांचं अपघाती निधन झालेलं आहे. तसेच आपले संघटनेचे पिंपरीजोड येथील महादेव केंगर साहेब यांचे सासरे पांडुरंग आयवळे तसेच सचिन आयवळे यांचं सुद्धा नुकतं निधन झालेलं आहे. सियाचीन मध्ये हनुमंतप्पा सातारचा सूर्यवंशी आणि असे एकूण 11-10 हुतात्मे झाले, सैनिक हुतात्मे झाले आहेत.
आणि काल कुपवाडमध्ये झाले जखमी झाले 2 हुतात्मा गेले सैनिक अशा सर्व ज्ञात अज्ञात बांधवांना हुतात्म्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरिता कृपया आपण 2 मिनिटं स्तब्धपणे उभे राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो. शांति शांति शांति. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमा